पाणी येते म्हणलं आता मसर पाणी पाजून घ्यावं ते नळी बघा तिथनं जुळली एवढ्या लांबनं हांडा कळशी आणून पाणी पुरल का ह्यासनी अशी नळी उभा राहून धरली मसर पाणी प्यायचे ते बघा हे आपला खांडवा आहे बघा एवढा खांडवा आहे आपला मसराचा हे आता ह्या म्हशीची रेडी आहे बघा बारकीची आणि त्याची मस्त कडच आहे बघा अजिबात इकडे बांधायची नाही म्हणलं सगळे रान बळकावलं आणि हे बी रान बळकावून बसते म्हणून आम्ही खतवाय चालू केलंय बघा आजपासून म्हणजे रात्रीच बांधले ते फुट्या फिट्या आणून सगळं नीटनेटकं करून आता पुन्हा चांगलं मुतारी शान चांगलं खतवून झालं ना मिरगाला मग आपण पेरायचं बाई सगळं तण बळकावलंय अगं मसली ताणली का मसाचं पाणी प्या ऊन कसलंय त्या शेड मध्ये ऊन लागत नव्हतं तिथं ऊन लागतंय मसराने दाव्या ते पेळ सारखी सोडावं लागते सारखी सोडावं लागते नाही पेळ काढते वैरण टाकली होती का नुसती? हे थोडं पाणी मार की पाणी खाली तिला पुराणा वर पाठव कसं एवढी पिते का मग बघा मित्रांनो ताणी रे म्हैस सगळंच पाणी प्यायला लागले एका जागेला किती दिवस बांधाय माहिती आहे पूजा 4 दिवस बांधाय एका जागेला म्हणजे पूर्ण खातून निघतंय साहेब किती बी जागेला बांधा मला काय टेन देणार हे तर काम खा भाकर अगं तुझा गडा कसा नाही रे थोडं अंगठा लाव की म्हणजे पिचकारी पडते पेशर नाही हा तसं मारायचं पैसे मुंडकं भिजवायचं थांबवून थांबवून पाणी पिते मस्त सावलीला एवढी पाणी पितात एवढी उन्हात पाणी पिते आता सावलीला घ्यावं लागते ते इथंच ठेवायचे ते नाही 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 सावलीला बांधायची आता पण यार जरा लय आहे ते रान खतवायचं पण यार जरा आणि हे करूनच माहिती अगं मग कष्ट केल्याशिवाय फळ मिळतं का हलगी लावून सांगू बायो यार जरा आहे त्या आता काय करू माझं रान कसं खातं बादल्या आणावं लागते परत किटली आणावं लागते सगळं यार जरा घालून आता पाणी पाणी पिय पाठी वाकडी झाली होती सगळे पाजले का बाकीची पाजली मी आता तर तू आली एकच राहिली होती न दाफा द्यायला लागली तुम्हाला सांगतो सारखी पुढं मागं करायला लागली ऊन पडले काय म्हणते पिपरणीची सावली आहे दोस्तानो पण तसं बी आहे चाललंय हे मग काय तर आणि सगळी बसत नाही ती पण अगं पाठीतच धोकी मुडकं तिचं काय माहिती धरू नाही धरते माझी जाऊ का पाणी मारत जाऊ आता या पाडव्याला मस्त जावं लागते होय होय साबण लावून कंडा मुडकी आणायची रंगवायची शिंग तासून घ्यायची इसणी घालून घ्यायची आता निघाला म्हशीला तासणार तुम्ही बोलायला मोठाड कामाला म्हणल्यावर खोटाड अजून इसणी घालतोय आपण बरीच जरा वर्ष झालं त्या म्हशी येऊन आटली मैत्रांचा नवरा अजून येसनच घालतोय मग कसला नवरा माझा परपंचाचा आहे बघा सांगा कमेंट मध्ये अव मी हाय म्हणून परपंच आहे ए गा बस कोणी नाटकं लावू नको झाला नसता तू नाटकं करते लागला नाटकं करून तुला नाटकं द्यायची दुसरं येत नाही नाटक नाही खरं बोललं की किराया लागतं तोच किरायला काय शिर्डी आहे मी मग नाव का राग येतो या असं म्हणजे धुयाला काय होतं या ही आपली घरची माहिती धुई जरासं हिरे टाक धुया मग बास काय याचं चिवडची का आहे अगं ह्या म्हशी तरी येसन पाक ह्यात गेली तुटलेली येसन घरात हाय की अगो हिरड खराब येसन घालून घ्यायला लागते हिरड खराब अजून येसन घातली नाही आपण मेन मुद्दा त्या म्हशीला येसन आहे का बघा की आधी हवा दोस्तानो ह्या म्हशीला सुद्धा अजून मी येसन घातली नाही आता दुसरं यात चालू आहे मी किती कामाचा
बघा मग आता जाऊन बसते ते बघा 12ला घरात, ते बिचारा 4 वाजल्याशिवाय बाहेरच निघत नाही. असं सकट बघा एवढे ऊन लागतोय लगा माझ्या घरात बसते. ऊन आता जबरदस्त ऊन आहे. बघा म्हशीला पाठी पडली. काय काय करायचं, म्हैस आहे? येडी म्हैस आहे म्हणायचं. ते बारके रेडकाच्या अंगावर पाणी मारलं का? त्याच्या नाही मारलं का? ही आमची घरची म्हैस आहे. ती टाकलं ते नीट करा. हो का, ही जी असेल बघा तुम्हाला सांगतो आधी गेली. हवा ही कशी तरी गाठी मारली द्या, ही जरा दुरुस्त करायचं. हां बस 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 बस. मला सगळं येत आहे. येतूनच आता वावा शिकायचे तेवढंच राहिलंय. जमतंय चांगलं तुला. जमायला का शिंबडी पडली शान मागं सावायचं आता. ही म्हैस पूर्ण बघा तोंड बुडवते बघा पाण्यात. वाट बसते. आमच्या त्या कुठल्या म्हशीला धरायचं नाही, पण हिला धरायचं. आणि ह्याच म्हशीचा खांडवा आहे सगळा. सगळा खांडवा भावाला दिलेली म्हैस त्या म्हशी जायची. त्या म्हशीच्या म्हैस आहे ती भावाला दिलेली. प्युअर मुरा म्हैस घेतली या. आणि आपल्याला हे साधी ठेवली. साधी नाही, साधी एवढी साधी आहे ती, सगळ्या मुराच आहे आपली. पण ती प्युअर मुरा आहे, ती क्रॉस मुरा आहे. सगळीकडे पिकवलं का नाही पिकतं. अगं तुला मागणं धरत हो की ह्या बाजूने कमी धू लागू. पाडव्याला न्यायची तळ्यात, घालायचे पाण्यात, साबण कसा लावायचा, ब्रशने घासायचे मसर, एक नंबर दिसते. अगं हिरे टाक धुई जरा. हिरे टाकले उन्हालाही झाले आणि त्याला जर बांधले बी ऊन लागते शिरमध्ये. मस्त ह्याच बांधत खाऊ द्यायचं का? ही एवढंच धुई वरडल की नाही गावात बसलं पण ही बांधत गेलं तर बांधायचं काय लगेच काय करायचं. मला जी दिवशी बांधायची ती वैरण टाकत नाही. मग तोंडावर हिच्या पिचकारी मार. कसं पाणी घेतलं ह्याला जरा कातरायला लागतंय. आता कातरी आण. ह्याला दात लावलाय रेडा गाडी ते मोराक राहिलं का तसं ध्यान नाही तर ही रेडा सुधारला असतं. मॅच करला की परपंच एवढा दिवस तरी बी अजून मॅच करायचा या. अजून माझ्यावर येता या. एक अर्धी असती तर बाई मा खरंच निघून गेली असती. मी म्हणून टिकली तिथं त्या बिचाराच्या हाताखाली. तरी बी अजून नवरा म्हणतो अगे हात नुसतं पाणी मारते चोळ घेवायचं त्याला चुलत नाही मी. आणि नुसती वर आंघोळ करायची ना चोळायचं नाही. आंघोळ घातली बाई बस. मस्त वरडायला लागली की चला सावलीला घेऊन बांधा उचला माहित सोडा माहित.